आणि त्यासोबत ते पाकीट्स मिळायचे. काही बरोबर. सत्तूचे पाकीट आणि हे. तर ते असं वाटायचं की सगळ्या मुलांना मिळतंय, मला का नाही मिळत आहे? जे एक असतं ना, की हां, माझी परिस्थिती अशी आहे, तशी आहे. त्याच्याही परिस्थितीला कशा पद्धतीने मॅनेज करायचं, हे आई-वडिलांकडून आपण शिकलं, तर मला वाटतं ते कधीही बेस्ट असतं. जगामध्ये ज्याला 365 डेज काम असेल, काम असेल. तर तो म्हणजे शेतकरी. आई स्वतःचं शेत असून पण मग बाकीच्या शेतांमध्ये मजुरी करायला जायची. पण आता असं वाटतं, की तेव्हा जर ते हट्ट त्यांनी ऐकले असते, तर कदाचित मी इथे नसतो. कधी-कधी सोनं गहाण ठेवायचं, पैसे नसले की किंवा मग एखाद्या वेळेस खूप वेळा आम्ही उधार पण मागितले. तेव्हा मग एक सेन्स ऑफ प्राईड आला, की हां, आपण जेवढी मेहनत केली होती ती या हॉलमध्ये बसण्यासाठी, बरोबर. या गोष्टी ऐकण्यासाठी. हं. धिस इज द सक्सेस. हे जे आहे याला आपण फळ म्हणू शकतो आपल्या कष्टांचं. त्यांना ॲक्चुअली मी असं कधी बघितलं नाही, की त्यांच्या डोळ्यात पाणी आलं किंवा मग खूप गर्वाने एकदम असे फुललेत किंवा खूप अभिमान आहे, असं नाही. फक्त एक सांगण्यामध्ये हे, की मुलगा जॉबला लागला. फेब्रुवारीमध्ये सरळ रिझाइन टाकून दिलं. नमस्कार मित्र हो. तुम्ही पाहतात एडुगूज बाय शिवराज, एक एज्युकेशनल चॅनल जिथं आपण ऐकतो खऱ्या संघर्षाच्या यशस्वी कहाण्या. आज आपल्यासोबत आहे शुभम अरुण मोरे, मुळगाव सांगवी खुर्द, वडील शेतकरी, आई गृहिणी. अशा परिस्थितीमध्ये हा युवक आपल्या परिस्थितीशी झगडत आपल्या नव्या स्वप्नांना दिशा देत गावामधनं बाहेर येतोय. गावामधनं बाहेर आल्यानंतर हायर एज्युकेशनचं स्वप्न बघतोय. स्वप्नच बघत नाही, ते स्वप्न यशस्वी करून दाखवतोय. आणि आज लाखो तरुणांसाठी एक मराठी माध्यमातला तरुण देखील सॉफ्टवेअर इंजिनियर या टेक्निकल फील्डची आणि इंग्रजी माध्यमातून बघा, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग तुम्हाला शिकायला मराठी लागणार नाही, हिंदी लागणार नाही, तुम्हाला इंग्रजीशी दोस्ती करावी लागते. आणि ग्रामीण भागातला इंग्रजी हा विषय अतिशय घातक ठरतो, कारण की मुलांना इंग्रजीविषयी बरीचशी असलेली भीती आपण बघतोय. पण या सगळ्या गोष्टींवर कुठलाही अडथळा न मानता आज शुभम मोरे यशस्वी संगणक अभियंता म्हणून आपल्यासमोर आहेत. आपण त्यांचं एडुगोज बाय शिवराजच्या या प्लॅटफॉर्मवर स्वागत करूया. नमस्कार शुभम मोरे, तुमचं एडुगोज बाय शिवराज या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. तर जसं आपण सुरुवात करतोय की आपण गावातनं प्रवास केलेला आहे. एक अतिशय सांगवी बाजार हे तसं दुर्गम खेळ म्हणता येईल, आणि त्याही बाजूला नदी ओलांडून तुम्हाला यावं जावं लागतं, अशातला प्रवास आहे. कालांतरानं तिथे सुविधा झाल्या, आता पूल वगैरे झालेला आहे, परंतु जुना संघर्ष तो जुना असतो आणि तो पुसला जात नाही, कारण की त्या संघर्षामधूनच आपण वाट काढून बाहेर आलेलो असतो. तर हं, अशा हं. परिस्थितीमध्ये अडचणी असताना तुमचा शिक्षणाचा प्रवास हा नेमका कसा सुरू झाला? खरं तर लहानपणापासून मी मामाकडे होतो. जवळपास 2-3 वर्षांचा असताना आणि 4थी पर्यंत माझं शिक्षण तिथेच झालं. हं, हं, हं. तिथे जर म्हटलं तर मला अ, आधी 2-3 वर्षांचा होतो तेव्हापासून असं वाटायचं, की मला अंगणवाडीमध्ये जायचंय. बरोबर. कारण बाकीचे मुलं जायचे. तिथे खरं तर खायला वगैरे मिळायचं. हं, हं. घुगऱ्या असतात किंवा मग अजून काही आणि त्यासोबत ते पाकीट्स मिळायचे. काही बरोबर. सत्तूचे पाकीट आणि हे ते. तर ते असं वाटायचं, की सगळ्या मुलांना मिळतंय, मला का नाही मिळत आहे? त्याचं कारण हे एक होतं, की माझं तिथलं रहिवासाचं काही प्रूफ नव्हतं, बरोबर. बरोबर, बरोबर. तर त्याच्यामुळे मला काही अंगणवाडीला जाता नाही आलं. मग त्याच्यामुळे ती उत्सुकता एवढी स्ट्राँग होती, की जेव्हा मी 1ली मध्ये गेलो, हं, हं. त्याच्यानंतर मला ती एक ओढ निर्माण झाली, की हां, मला अंगणवाडीत नाही जाता आलं, पण आता शिक्षण मला इथून पुढे चालू करायचंय. बरोबर. किंवा मग मला दररोज शाळेला जायचंय, दररोज हे करायचंय आणि त्यातही आजोबा स्वतः जास्त शिकलेले नव्हते. पण आजोबा, मामा त्यांनी सगळ्यांनी मिळून एक असं वातावरण माझ्यासाठी निर्माण केलं होतं, की तू दररोज शाळेत जाणार आहेस. बरोबर. रोज जायचं आहे, तुला अभ्यास करायचा आहे. त्यांचं शिक्षण थोडं कमी जास्त मामा शिकलेले होते, बरोबर. पण आजोबा म्हटलं तर पण त्यांनी एका पद्धतीने मला असं घडवलंय आणि घडण्याच्या मागे पण एक असं असतं, की एक देणारा असतो, एक घेणारा असतो. घेणारा बरोबर. कशा पद्धतीने देतो ते पण असतं. बिलकुल, बिलकुल. तर माझ्यासोबत ती एक चांगली गोष्ट घडली, की मी त्यांच्याकडून चांगल्या ज्या गोष्टी आहेत, त्यांनी जे मला शिकवलं त्याच्यामधून मी चांगल्या गोष्टी घेतल्या. हं, हं. आणि तसंच मग पहिली झाली. पहिलीमध्ये पहिला नंबर आला होता. अरे वाह! जवळपास 90% मिळाले होते मला तेव्हा. हं, हं. आणि ते मग जेव्हा एक बूस्ट मिळतो ना सुरुवातीला, की बरोबर. हां, लगेच लॉन्चिंगच्या वेळेस मला 96% मिळाले, तर तो बूस्ट कायम होता. अभ्यासात प्रगती करायची. बरोबर. पण कालांतराने असं झालं, की थोडं-थोडं किंवा मग माझ्यापेक्षाही वर्गातले काही मुलं होते, त्यांना पण असं वाटलं, की हां, पहिलीमध्ये पहिला नंबरचा चान्स हं, हं. मिस झाला, तर दुसरीमध्ये आपण ट्राय करू. बरोबर. तर तशा पद्धतीने दुसरीमध्ये दुसरा नंबर आला. हं, हं, हं. तिसरीमध्ये गेलेलो असताना मग असं झालं, की तिसरीमध्ये बाकीच्या लँग्वेजेस इंट्रोड्यूस झाल्या. बरोबर. सुरुवातीला नव्हतात. सुरुवातीला मराठी,
गणित म्हणजे पण काय असतं की 1-2 किंवा पाढे वगैरे असतात, बरोबर. तिसरीमध्ये इंग्रजीचं खरं इंट्रोडक्शन झालं आणि तेव्हा आम्हाला ज्या मॅडम होत्या, आता मामाकडे होतो अमरावतीमध्ये, गुल्हे मॅडम म्हणून होत्या. तर त्यांनी वर्गाला एक म्हणजे शिस्त, कडेकोरची शिस्त असते ती लावलेली होती आणि त्याच्यामधूनच आता पर्सनल लेव्हलला जर झालं, तर मला आधीपासून ते आजोबांकडे पण तो एक धाक होता. त्याच्यामुळे शिस्त काय असते ते माहिती होतं आणि शिस्तीसोबतच जगणं किंवा शिकणं हे माहिती होतं. त्याच्यामुळे शिस्तीमुळे कधी मला भीती वाटली नाही. बरोबर. त्याच्यामध्ये तिसरीमध्ये मला तो जो थोडा बेस होता तो इंग्लिशचा पक्का झाला माझा. आणि तिसरीमध्येच मग काय झालं, की जे स्पेलिंग असतात नावांचे, तर मित्रांना माहिती होतं, की याला इंग्रजीमधले स्पेलिंग्स येतात, नावांचे स्पेलिंग्स येतात. मग मी त्यांना सगळ्यांना गिरवून दाखवायचो. त्यानंतर मग गावातले जेवढे त्यांचे वडील वगैरे असतील किंवा अजून काही लोकं ते पण मला विचारायचे. तर तेव्हा एका मित्राचे वडील होते, त्यांचं नाव होतं वासुदेव. तर त्यांनी मला स्पेलिंग विचारलं. आता मी सांगितलं VASUDEV. त्यांनी पकडलं म्हणे अ, देव जे आहे किंवा राव आहे, तर याला आहे ना आपण व न लावता ओ लावतो. देव, राव. बरोबर. मग तेव्हा त्यांनी जी शिकवण दिली, की राव किंवा देवच्या पुढे ओ लागतो. तर ती शिकवण मला त्यानंतर नेहमी लक्षात राहिली. आणि तेव्हा एक माइंडमध्ये असं पण आलं, की व्यक्ती कुठलाही कशाही असू शकतो. आता त्यांचं शिक्षण काय ते मला माहिती नाही. पण प्रत्येक व्यक्तीकडून जर काही तो सांगतोय, मार्गदर्शन करतोय ना, तर त्याच्यामधून आपल्याला चांगल्या गोष्टी शिकायला मिळू शकतात. बिलकुल, बिलकुल, हां. बिलकुल. तर ती गोष्ट अशी आहे, की तो क्षण जो होता, तो माझ्या आत्तापर्यंत लक्षात आहे, की कोणत्या ठिकाणी घडलं, काय घडलं. बरोबर. हां. आणि त्यानंतर मग तिसरीमध्ये पण असंच दुसरा क्रमांक आला. आणि तिसरीमध्येच की चौथीमध्ये मला चिकुनगुन्या झालं होतं. तर तेव्हा मग वडील भेटायला आले. ते गावावरून अमरावती म्हटल्यावर भेटायला आले आणि सोबत गिफ्ट काय न्यावं? आता बाकीच्या मुलांसाठी काय गिफ्ट घेऊन जातो आपण मोस्टली तिसरी, बरोबर. चौथीत कार घेऊन जाणार किंवा पुस्तक वगैरे काही. बरोबर. वडिलांनी आणले होते ब्लॉक्स. अरे वाह! ब्लॉक्स आजच्या काळात खूप नॉर्मल आहे. बरोबर, पण बरोबर. तेव्हाच्या काळात मी कोणाकडेच ब्लॉक्स बघितले नव्हते. बरोबर, बरोबर. आणि त्या ब्लॉक्स म्हणजे नुसते ब्लॉक्स नव्हते एकमेकांना जोडण्याचे. तर त्याच्या बाजूला वगैरे अल्फाबेट्स होते इंग्लिशचे. अल्फाबेट आणि दुसऱ्या बाजूला सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्ट जो असेल, एक्स फॉर ऑक्स वगैरे, झेड फॉर झेब्रा. तर तशा पद्धतीने मग असं झालंय, की इंग्रजीची एक जी आवड होती, ती एकतर नाव झालेलं होतं, की याला स्पेलिंग्स येतात. बरोबर आहे. दुसरं म्हणजे मग वडिलांनी हे गिफ्ट दिलं. त्याच्यासोबत खेळल्याने मग ते अजून इंग्रजी स्ट्राँग झाली आणि आवड पण निर्माण झाली मग. बिलकुल, बिलकुल, बिलकुल. आणि त्यासोबत क्रिकेटची आवड तर आहेच. बिलकुल. क्रिकेटची आवड आहे म्हटल्यानंतर कधी मॅच बघायची कॉमेंट्री. तेव्हा कॉमेंट्रीचे पण वेगळे हे होते. बरोबर. रेडिओवर कॉमेंट्री 2 लँग्वेजमध्ये चालायची. एक लँग्वेजमध्ये हिंदी चालायची. आणि एक इंग्रजी. इंग्रजी. बरोबर. लक्ष्मण शिवरामकृष्णन. बरोबर. एकदम कॉमेंटेटर. बरोबर. बरोबर. तर त्याच्यामुळे ते कॉमेंटरी ऐकताना कानावर ते शब्द पडायचे. त्याच्यामुळे इंग्रजीची भीती जी आहे, हं, हं, हं. ती जी बाकी मुलांना जेवढी वाटली, तेवढी मला कधी कधी वाटली नाही. बरोबर, बरोबर. हां. म्हणजे सुरुवातपासूनच आपण इंग्रजीकडे नकळत कळत लक्ष देत होतो आणि ते स्ट्रॉंग होत गेली. हो, हो. खेळता-खेळता का बरोबर, होईना. बरोबर. बरोबर, बरोबर. ते तसं झालं. हं, हं. आणि ते झाल्यानंतर मग चौथीमध्ये असं झालं, की माझा 3रा नंबर आला. हं, हं. म्हणजे जो ग्राफ ग्राफ. होता तो असा डाउनग्रेड होत बरोबर. गेला. हं, आता वडिलांना थोडी चिंता झाली, हं. की तिथे जवळपास असं म्हणू शकता, की शिक्षण व्यवस्थित नाही आणि तिथे जिल्हा परिषदची शाळा होती 4थी पर्यंत. बरोबर. तर मग पुढचं शिक्षण कुठे? तिथे 5वी पासून 12वी पर्यंत शाळा होती. हं, हं. पण त्यापेक्षा आपल्या जवळ ठेवून आणि आपल्या पद्धतीने शिक्षण देऊया, अशा हिशोबाने मला 5वी ला गावी आणलं. बरोबर, बरोबर. आणि तेव्हा मग मी वल्लभनगरला शाळेत जायला लागलो. वल्लभनगर म्हटलं तर आपल्या गावापासून 2 किलोमीटरचा चालता प्रवास. चालतं आपलं. एकदम बरोबर. हां. त्याचाच उल्लेख आपण मग सुरुवातीला केला. की अडचण ते खेड्यातल्या मुलांना जनरली ही राहते. आजच्या परिस्थितीमध्ये तुमची शाळा दूर असेल तर ऑटो, व्हेइकल सुविधा असतात. हां, किंवा सायकल हां, तरी कमीत कमी असतेच, राहतेच. राहतेच. त्यावेळेस हां, ती सुविधा आपल्याकडे नव्हती. ती सुविधा नव्हती. बरोबर. तर मग दररोज असं शाळेत जायचं वॉकिंग करत 2 किलोमीटर. मित्र पण सोबत राहायचे. बरोबर, तर त्याच्यामुळे एवढं काही वाटलं नाही. 2 बरोबर, किलोमीटरचा प्रवास कधी व्हायचा. बरोबर. 15-20 मिनिट लागायचे. कधी आरामात असं होतं. जाणवलं नाही. बरोबर.
ते झालं 2 वर्ष तिथे काढले. तिथे पण चांगले टीचर्स होते. ज्या क्लास टीचर होत्या त्या पण तिथे इंग्लिश आणि मॅथ्स घ्यायच्या. हम्म. आणि गणिताची पण आवड होती. बरोबर बरोबर. तर त्याच्यामुळे तिथे पण कधी असं जाणवलं नाही, की हां, मला या विषयामध्ये त्रास होतोय वगैरे, वगैरे. बरोबर सगळं काही बरोबर. एकदम सोप्या पद्धतीने चालू होतं. पण थोडंफार असं होतं, की टीचर्सचं लक्ष जे आहे ते व्यवस्थित नव्हतं हम्म, हम्म, हम्म. विद्यार्थ्यांकडे. हा हा हा. आता थोडा डेरोगेटरी पॉइंट आहे. पण बोलू शकता. असं झालं, की माझ्या बाबतीत थोडा लाचारपणा दिसला तिथे, तर आम्ही नाव काढून गांधीग्रामला टाकलं. बरोबर बरोबर. आता गांधीग्राम म्हटलं तर आपल्या पंचक्रोशीमधली बेस्ट शाळा. हो, सध्या तरी म्हणता येईल. हां. बरोबर. तर तिथे नाव टाकल्यानंतर पहिले जे क्लास टीचर होते ते पण इंग्रजीचे. अरे वा. म्हणजे इंग्रजीची सुरुवात झाली. इंग्रजीची सुरुवात तिथून मग अ, आणि त्यांना पण माहिती आहे, हो हो. की म्हणजे त्यांना कळलं, की याला चांगलं इंग्रजी येतं. अरे वा. आणि मला कळलं, की हे टीचर चांगल्या पद्धतीने शिकवतात. सो जेव्हा एक सांगड घडते चांगल्या बरोबर पद्धतीची, बरोबर. तर मग आपला ग्राफ नेहमी पुढेच जातो. बिलकुल बरोबर? बिलकुल बिलकुल. तर मग तसं मग 7वी झाली. 7वी मध्ये त्या टीचर्सनी शिकवलं आणि बाकीचा स्टाफ पण खूप चांगला. अरे वा. गांधीग्रामला एक मला असं दिसतं, की अ, प्रत्येक टीचर जो आहे तो प्रामाणिकपणाने एकदम लक्ष देऊन शिकवतो. प्रत्येक गोष्ट करून घेतोय. अरे वा. हां. चांगली गोष्ट तर आहे. त्याच्यामुळे मला तिथे खूप छान वाटलं. प्रत्येक टीचरसोबत एक चांगलं टॉक असतं, बोलणं असतं. बॉन्डिंग एक डाउट्स तयार होऊन जाते आपली. हां, बॉन्डिंग पण तयार होत जाते. तर हम्म. त्या गोष्टींमुळे तिथे छान सेटलमेंट सेटल झालो असं वाटलं. बरोबर. त्यानंतर मग 8वी मध्ये असताना झांबरे सर होते. 7वी मध्ये राऊत सर होते मला इंग्रजीला. 8वी मध्ये झांबरे सर आणि झांबरे सरांनी मग जी एक इंग्रजी त्यांची तर अशी ओढ होती, की प्रत्येक मुलाला इंग्रजी आलं पाहिजे. अरे वा. हां. बहुत बढ़िया. तर ते कॉम्पिटिशन्स घ्यायचे आमचे. हम्म. त्याच्यानंतर आम्हाला टास्क्स असे द्यायचे, की आमची इंग्रजी इम्प्रूव्ह होईल. बहुत बढ़िया बहुत बढ़िया. हां. हम्म. तर रायटिंग्समध्ये काहीतरी तुम्ही सेंटेन्सेस लिहून आणा, 100 सेंटेन्सेस लिहून आणा. होमवर्क ॲज अ होमवर्क किंवा हे ते. अजून टॉक्स होते. तर एका कॉम्पिटिशनमध्ये त्यांनी अब्दुल सलाम चॉईस म्हणून चौस म्हणून हा, अब्दुल काहीतरी सलाम चौची एक डिक्शनरी आली होती त्यावेळेस. हां, तर हा. त्यांचा एक डिक्शनरी हां, डिक्शनरी नव्हती ती काहीतरी त्याच्यामध्ये सेंटेन्सेस होते. हम्म. सेंटेन्सेस, पॅराग्राफ इंग्लिश, मराठीमध्ये. बरोबर बरोबर. ती मुलांना गिफ्ट दिली होती. त्या अरे वा. कॉम्पिटिशनमध्ये ज्यांनी ज्यांनी चांगलं केलं त्यांना. हम्म. तर मग त्याच्यामुळे जे ते 8वी ते 10वी हा जो प्रवास आहे, त्याच्यामध्ये आम्हाला पूर्ण इंग्रजीचं चांगलं ज्ञान मिळालं. अरे वा. आणि त्यातही आमची पहिली बॅच होती ज्यांना सेमी इंग्रजीचं इंट्रोडक्शन झालं तिथे. अरे वा. हा, सेम इंग्लिश हां, सुरुवात होतं म्हणजे तुम्ही त्या बॅचचे बरोबर. पहिले विद्यार्थी म्हणाल. हां, अरे वा वा, बरोबर. बेस्ट बेस्ट. तर सेमी इंग्रजी मग त्याच्यामध्ये मॅथ आलं, हा. सायन्स आलं आणि इंग्रजी इंग्रजी या हे 3 विषयात. विषय आम्हाला इंग्रजीमध्ये होते. बरोबर त्याच्यामुळे मग त्याच गोष्टींचा फायदा आम्हाला पुढल्या आयुष्यात झाला. बरोबर बरोबर. हं. आता या सगळ्या जडणघडणीमध्ये आपल्याला आपल्या आई वडिलांचा सपोर्ट असणं खूप महत्वाचं असतं. हो. आता वडिलांचं बॅकग्राऊंड शेतकरी, आई गृहिणी, अशा परिस्थितीमध्ये मुलांकडे आणि हुशार मुलगा असेल तर आपसुकच लक्ष जातं. कारण की त्यांना अपेक्षा असते कुठेतरी आपल्या स्वप्नांना हा मुलगा ताकद देईल. आता त्यांच्या बरोबर. स्वप्नांना ताकद देण्याची जबाबदारी जेव्हा आपल्यावर आली आहे, जेव्हा आपल्याला असं वाटायला लागतं, तेव्हा आपल्या मनात काय हालचाल निर्माण झाली किंवा आपली पहिली प्रतिक्रिया काय होती? खरं तर आई-वडिलांचं म्हणजे वडिलांचं चांगलं शिक्षण झालं. इव्हन चं पण चांगलं शिक्षण झालेलं आहे. अरे वा. तर त्याच्यामुळे त्यांना माहिती होतं, की शिक्षणाचं महत्त्व काय आहे. बरोबर. सो शिक्षणाचं महत्त्वाला धरून हम्म. त्यांनी जे प्रयत्न होतील, जे काही होईल ते त्यांच्या पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने केलं. बरोबर म्हणजे विचार करावा, की 3 एकर शेती. बरोबर. हां, त्या 3 एकर शेतीला आम्ही वाहायचो. त्याच्यामधून जे येईल त्यांनी सगळं आणि अजून 2 भावंडं म्हणजे जवळपास 5 जणांचं आमचं कुटुंब. 5 जणांच्या कुटुंबाला ते अ, म्हणजे तेवढ्यामधून आपलं उदरनिर्वाह, जेवण वगैरे बाकीच्या गोष्टी. तर खरंच आहे. ते ते त्यांनी ज्या पद्धतीने सांभाळलंय, दॅट वॉज ग्रेट. बिलकुल बिलकुल. म्हणजे जे एक असतं ना, की हां, माझी परिस्थिती अशी आहे, तशी आहे. त्याच्याही पेक्षा परिस्थितीला कशा पद्धतीने मॅनेज करायचं, बिलकुल. हे आई-वडिलांकडून आपण शिकलं, तर मला शिक वाटतं ते कधीही बेस्ट असतं. आई-वडिलांकडून प्रत्येकाने बिलकुल बिलकुल. आई-वडिलांकडून शिकायला पाहिजे ते. शिकायला पाहिजे कारण की कुठल्या परिस्थितीत सर्वोत्तम मार्ग कुठला हे आपल्याला आईवडील शिकवत असतात ऍक्च्युली.
बरोबर, कारण बरोबर. की त्यांना आपल्या मुलांकरता सर्वोत्तम द्यायचं असतं. परिस्थिती कशीही असो. आपल्या मुलाला आपल्यापैकी जे बेस्ट देता येईल, त्याच्या भविष्यासाठी जे हं, चांगलं होईल, हं. तेच त्यांचा प्रयत्न असतो आणि याची जाण तुम्ही ठेवली म्हणून तुम्ही आज इतक्या मोठ्या पदावर पोहोचलेला आहात. बरोबर. बिलकुल, आणि त्यातही असं झालं नंतर, की म्हणजे दिवस तर एकसारखे नसतातच. बिलकुल, कधी बिलकुल. पीक चांगलं व्हायचं, कधी नाही व्हायचं. बिलकुल, बिलकुल. आणि त्याच्यामध्ये मग असं व्हायचं खूप वेळा, की अ, आता आई गृहिणी, वडील हे. वडिलांचा आता पूर्ण वेळ शेतामध्ये जायचा. सकाळ ते संध्याकाळ, सकाळ ते संध्याकाळ दररोज. म्हणजे एक असा व्यक्ती म्हणजे जगामध्ये ज्याला 365 डेज काम असेल, काम असेल तर तर तो म्हणजे शेतकरी. शेतकरी आणि तेही बरोबर. बिनभरोशाचं काम करतोय. हो, उत्पन्नाची हमी बिनभरोशाचं. नाही. हां, काही सांगता नाही येत. कधी काही सांगता येत तुमचं नाही. पीक चांगलं येऊन पण कीड खाऊन जाऊ शकते. बिलकुल, बिलकुल. असं. तर त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे पैशांचा जो भार आहे तो त्यांच्यावर होता. त्यानंतर आई स्वतःचं शेत असून पण मग बाकीच्या शेतांमध्ये मजुरी करायला जायची. सो दॅट की कुठेतरी आहे ना आम्हाला नंतर म्हणजे आधी सुरुवातीला ठीक होतं. जिल्हा बरोबर, परिषद किंवा सेकंडरी एज्युकेशन पर्यंत ठीक होतं. पण जेव्हा पॉलिटेक्निकला जायचं होतं, तेव्हा मग पैशांची कमतरता. कारण एकतर बाहेरगावी राहणे, हो. मेस लावणे, जवळपास ₹3000 प्रत्येक महिन्याला खर्च राहायचा माझा. बिलकुल, बिलकुल. तर मग त्याच्यामुळे मग आई इथे जायची. तेवढं करताना मग काय थोडं छोट्या-मोठ्या ॲडजस्टमेंट वगैरे. तर त्याच्यामुळे असं वाटतंय आता, की ठीक आहे. त्यांनी जे केलंय, त्यांच्या पद्धतीने खूप छान केलंय. बिलकुल. म्हणजे माझ्या मनात कधीच असं नाही राहत. मी हट्ट करायचो, की मला क्रिकेटसाठी जायचं आहे किंवा मला हेच पाहिजे. मला ते मी हट्ट करायचो. पण आता असं वाटतं, की तेव्हा जर ते हट्ट त्यांनी ऐकले असते, तर कदाचित मी इथे नसतो. बिलकुल, बिलकुल. म्हणजे एकदम काही वेळेस हट्ट न ऐकणे किंवा मुलांचे हट्ट प्रत्येक वेळेस सार्थकी लावणे हे मला वाटतं चुकीचं आहे. बिलकुल थोडंफार चुकीचं त्यांना आहे. थांबवायला पण पाहिजे बोला आणि पाहिजे. त्याच्यामुळेच कदाचित मग असं राहतं, की हां, ठीक आहे मला प्रत्येक गोष्ट मिळणारच असं नाही. मला मेहनत करावी लागेल. हं. मेहनत केल्यावर मला गोष्टी मिळतील. बिलकुल, बिलकुल. तर मग तेच व्हायला लागलं आणि तर मग अशा पद्धतीने त्यांनी मला शिकवलं आणि त्याच्यानंतर मग कधी-कधी सोनं गहाण ठेवायचं. पैसे नसले की बिलकुल, किंवा बिलकुल. मग एखाद्या वेळेस इव्हन खूप वेळा आम्ही उधार पण मागितलेत. हं, हं. म्हणजे लिटरली मजुरीचे पण पैसे नाहीयेत, शेत पिकाचे पण पैसे नाहीयेत. तर मग काय, तर काही महिन्यांसाठी आणि किती फक्त ₹500. ₹500 उधार म्हणून मागायचे आणि मजुरी वगैरे करून ते फेडायचे. तर अशा पद्धतीने आई-वडिलांनी जे ते दिवस काढले माझ्यासाठी, त्यासाठी मी नेहमी त्यांचा ऋणी राहणार. बिलकुल, बिलकुल, बिलकुल. आणि त्या संघर्षामधूनच आपण परिपक्व होऊन पुढे येतो आणि आपल्याला चांगलं काय, वाईट काय, संघर्ष कसा असतो याची जाण होते आणि एक परिपक्व करिअर आपण घडवू शकतो, जसं आज तुम्ही घडवलेलं आहे. यानंतर बरोबर. जर आपण बघितलं शिक्षणाचा प्रवास तुमचा झाला, तो थोडा खडतरत म्हणावा लागेल कारण की घरची परिस्थिती आपण समजून होतात, हे त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं होतं. त्यानंतर मराठी माध्यमातून शिकताना इंग्लिश आणि टेक्नॉलॉजीमध्ये सुरुवातीला तुम्हाला काही अडचणी आल्या का? जसं इंग्लिशचा पाठ तुम्ही सांगितलाच, की इंग्लिशमध्ये जसं तुमची आवडही होती आणि आवड होती. हां. योगायोगाने तुम्हाला शिक्षकांची साथ भेटत गेली. परंतु हो, टेक्नॉलॉजी हा बरोबर. पाठ ग्रामीण विभागात जसा जवळपास नाहीसा आहे. नाहीच आहे. अशा बरोबर. परिस्थितीमध्ये ह्या अडचणी आल्या आणि त्या कशा पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला? तर झालं असं की 9वीत असताना हं, हं. अ, मी ठरवलेलं होतं की मला सायंटिस्ट बनायचंय. अरे वाह! त्याचं कारण एक होतं की गांधीग्राम ते गाव प्रवास मी तेव्हा सायकलने करायचो हं, हं. आणि मला ना तेव्हा सायन्सच्या टीचर होत्या. म्हणजे त्याच्यामुळेच मी म्हणतो की गांधीग्रामच्या टीचर त्यावेळेस किंवा आता पण बेस्ट आहेत, हं, हं, हं. की ते खूप मन लावून शिकवतात. बरोबर, बरोबर. तर त्याच्यामुळे जी सायन्सची जी आवड होती, तर एक्सपेरिमेंट्स करायचे. लॅब्स असायचे तिथे. तर लॅबमध्ये मग चेक करायचं की कोणता केमिकल कशासोबत रिएक्ट होतोय, कशा पद्धतीने होतोय. हं, हं. आणि त्यातही जे इक्वेशन्स होते, केमिकल इक्वेशन्स, ते लिहिण्याची, ते काढण्याची खूप आवड होती. अरे वाह! तर त्याच्यामुळे मग मी काय करायचो, की त्या प्रवासामध्ये हं, अ, एका साइडला कोणीतरी डॉक्टर तिथे त्याचं बायोमेडिकल जे आहे ते टाकून द्यायचं. हं, हं, हं. इंजेक्शन्स झाले किंवा मग बॉटल्स झाल्या औषधांच्या. हं, मी हं. काय करायचो, त्या बॉटल्स घ्यायचो, इंजेक्शन घ्यायचो, बॅगेत टाकायचो आणि घरी आणायचो. हं, हं.
घरी आणून मग आणि घरी याच्यासाठी क्लोरीन मिळायचं वॉटर प्युरिफिकेशनसाठी. तर बरोबर. मी काय करायचो, की त्यांचे केमिकल इक्वेशन्स पाहायचे. आता मेडिसिन जे असतात त्याच्यावर केमिकल इक्वेशन्स राहतात. बरोबर. केमिकल इक्वेशन्स नाही, केमिकलची नावं राहतात. तर त्या नावावरून गेस करायचं किंवा बुकमधून चेक करायचं, की कोणतं क्लोजेस्ट कंपाउंड याच्यामध्ये असू शकतं. मग त्या कंपाउंड सोबत थोडं क्लोरीन टाकून बघायचं किंवा मग पाणी टाकून बघायचं. तर असे एक्सपेरिमेंट करायचं. आणि हा तो काळ होता जेव्हा की ना एआय होता, ना बरोबर. Google होतं. मोबाईलही आप नव्हता कदाचित अवेलेबल त्यावेळेस तर. मोबाईल नव्हताच. म्हणजे हां, माझ्याकडे कीपॅडवाला मोबाईल होता. पण बरोबर. तो पण नुसता कॉलिंगसाठी कॉलिंगसाठी. बस. इंटरनेटचा विषयही नव्हता त्यावेळेस. इंटरनेटचा हा विषयच तर नव्हता खूपच तो. दूर आलो आपण आता यायच्या बाबतीत. हो. हं, हं. तर मग ती जी आवड होती, की मला सायन्समध्ये हे करायचं, एक्सपेरिमेंट करायला आवडतात. मला सायंटिस्ट बनायचंय, मशीन्स वेगळ्या आणि हां, अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला, हं, हं, हं. की सायन्सची अजून एक आवड कशी निर्माण झाली, तर आमच्याकडे ब्लॅक एंड व्हाईट टीव्ही होता. बरोबर, ब्लॅक एंड व्हाईट टीव्ही जो होता, त्याचं जे आहे त्याच्यामध्ये पट्ट्या यायच्या बरोबर. बरोबर, आता त्या बरोबर. पट्ट्यांची 2 कारणं, एक तर अँटेना किंवा बरोबर. अँटेना जर बरोबर असेल, तर मग त्याच्यामध्ये आहे ना काहीतरी रेझिस्टर्समध्ये थोडासा प्रॉब्लेम. हं, हं. तर त्याच्यामध्ये होतं एक व्हेरिएबल रेझिस्टर. वडील काय करायचे माहिती आहे का? वडील त्या रेझिस्टरला ॲडजस्ट करायचे स्क्रू ड्रायव्हरने. अरे वाह! तेव्हा ते पट्ट्या एकदम अ, गायब होऊन मस्त छान चित्र दिसायचं. हं, 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 हं. आता ती एक गोष्ट. अजून वडील मला सांगायचे, की मी शाळेमध्ये असताना किंवा त्याच्यानंतर जॉबला असताना त्यांनी ट्रान्झिस्टर बनवला स्वतः. अरे वाह! हां. हं, तर हं. मग कुठेतरी ते जीन्समधून पण आणि याच्यामधून पण की त्यांच्या एक्सपेरिमेंट ते करू शकतात, मग मी पण करू शकायला पाहिजे. बरोबर, तर बरोबर. अशी एक जिद्द होती. हं, हं. आणि आम्ही घरी रेडिओ पण होता. रेडिओला पण असं झालं होतं, की सेल्स जे असतात, हं, हं. एव्हरेडी सेल एवढा जो जाड होता, तो हां, हां. मिळायचा तेव्हा 23 की 25 रुपयांना. हं, हं, हं. आता तो गेला की गेला असे म्हणून लोक समजायचे. हं, हं. पण वडिलांनी विचार केला, की अजून चालू शकतो ना हा? हं, तर हं. आम्ही काय करायचो मिठाचं पाणी बनवायचो, त्याच्यामध्ये ते 2 सेल ठेवायचे, त्याला वायर्स कनेक्ट करायच्या, रेडिओ चालू. अरे वाह! तर अशा प्रकारचे जे एक्सपेरिमेंट वडिलांनी केले होते, त्याच्यामुळे पण ते एक अजून आवड निर्माण झाली, की हां, मला सायंटिस्ट बनायचं आहे. मला एक्सपेरिमेंट करायचे आहेत हं, हं, असे हं. आणि याच्यामधून काहीतरी आपण नवीन अजून करू शकतो. बरोबर, बरोबर. तर तेवढं झाल्यानंतर मग असं झालं, की 9वी मध्ये असताना मी नाशिकला गेलो मोठ्या भावांकडे. हं, हं, हं. तर तिथे ताईसोबत जेव्हा बोललो, ताई तेव्हा टीचर होती तिथल्या कॉलेजमध्ये, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये. हं. तर तेव्हा तिने सांगितलं, की म्हणे सायंटिस्ट बनायचं आहे, तर तो रस्ता जो आहे, तो खडतर आहे रादर दॅन बिकमिंग इंजिनिअर. इंजिनिअर बरोबर. त्याचं कारण असं आहे, की तू 12वी करशील. 12वी नंतर मग तुला बी-एस-सी वगैरे करावं लागेल. हं, हं. त्यानंतर मग एम-एस-सी. त्यानंतर मग तू कुठेतरी इंटरव्ह्यू देशील गव्हर्नमेंटमध्ये सायंटिस्ट बनण्यासाठी वगैरे. बरोबर. आणि मोस्ट ऑफ द टाईम असं होतं, की 10वी ते 12वी हा जो काळ आहे ना, हं, हं. याच्यामध्ये 10वीत खूप सक्सेसफुल असणारा पण 12वी पर्यंत जाऊन कुठेतरी अ, वेगळ्या वळणाला लागतो. अशा पद्धतीचे खूप सारे एक्झाम्पल्स तेव्हा होते. बरोबर. तर मग त्याच्यामधून ताईने असं सजेस्ट केलं, की "तू म्हणे डिप्लोमा कर पॉलिटेक्निक." हं, हं, हं. तेव्हा मग ते ताईचं जे सजेशन होतं ते खूप कामात आलं. मी 10वी नंतर आणि हां, ताईला मी हे पण विचारलं, की अ, काय म्हणजे किती टक्के लागतील मला गव्हर्नमेंट कॉलेज मिळण्यासाठी? हं, हं, हं. कारण प्रायव्हेटची तर आपली ऐपतच नव्हती. असं बरोबर. सरळ मनी ठरवलं होतं, की आपल्याला गव्हर्नमेंटमधूनच करायचं आहे. हं, फी हं. कमी लागेल, व्यवस्थित राहील. बरोबर. तर मग ताईने सांगितलं, की ॲट लीस्ट 80% तरी पाहिजे. अरे वाह! हां. हं, हं. तर मग 80% पाहिजे, तर 80% कमवायचे कसे? आणि त्याच्या आधी मला आहे ना 7वी मध्ये मला वाटतं 77% होते. त्यानंतर वाली श्रेणी जी आहे, श्रेणी पद्धत चालू झाली होती. बरोबर, बरोबर. तर तेव्हा मग माहितीच नव्हतं ना आणि 5वी 6वी मध्ये पण मला जवळपास 77-76 असेच टक्के मिळाले होते. हं, हं. तर मग 77, 77, 77 त्याच्यामुळे खेळ जमला नसता. हं, हं. मग मी 10वीत काय केली, आयडिया काय केली, की मला अ, किती मार्क्स कोणत्या विषयामध्ये मिळू शकतात. हां, हां, हां. त्याचा एक आलेख काढला. हं, हं. त्याच्यामधून बघितलं, की या विषयामध्ये मला एवढे मार्क्स मिळाले, या विषयामध्ये एवढे मार्क्स मिळाले. आणि 9वी ॲक्चुअली 9वी श्रेणी पद्धती नव्हती. हं, हं, हं. तर 9वी जवळपास मला 78 की 79 असे पर्सेंट असे मिळाले होते. आणि त्याच्यामध्ये मग मी ग्राफ चेक केला, की मला मराठीत खूप कमी पडतायत, हिंदीमध्ये खूप कमी पडतात अक्षरामुळे. हं, हं, हं. तर त्या विषयांमध्ये मला कुठेतरी स्टेप अप करण्याची गरज आहे. हं. तर मग तो जो ग्राफ बनवला होता त्याच्यामध्ये मी प्रत्येक विषयाचं लिहिलं, की 9वीत किती मिळाले, पहिल्या सेमेस्टरमध्ये किती मिळाले, सेकंडमध्ये किती मिळाले.
मग त्याच्यामधून आपल्याला किती अजून पुढे जायचं आहे बरोबर आहे. ते बघितलं. हम्म. तेवढं झाल्यानंतर मग त्या पद्धतीने स्टडी चालू केला. हम्म. स्टडी चालू केला त्याच्यानंतर मग, आणि तेव्हा नवनीत राहायचे गाईड्स, पण माझ्याकडे मी त्या घेतल्याच नाही. मी मित्राकडून आणायचो, मित्राला म्हणायचो 3-4 दिवसात देतो, 4-5 दिवसात देतो. बरोबर. आणि तेव्हा असं राहायचं की मला वाटतं फेब्रुवारी महिन्यामध्ये थोडं सुट्टीसारखं मिळायचं. तर मी काय करायचो, पुस्तक घेतली, शेतात राखण करायला जायचं, आपलं हरभरा वगैरे असलं की. बरोबर. राखण करताना झाडावर बसायचो मी. एकदम झाडावर जाऊन बसायचं वर, पुस्तक वाचत बसायचं, आणि तिथे छान अशी डांग होती, फांदी होती, तर त्याच्यावर मी झोपून जायचो थोडा वेळ, परत उठायचो, परत गाईड वाचायचो. असं करून मी त्या मित्राचे गाईड घेऊन 10वीचा तो अभ्यास पण केला, आणि 10वीला मग मला जवळपास 84% तेव्हा मिळाले होते. 10वी नंतर आपला पुढे 2 मार्ग उभे राहिले. एक तर 11वी 12वी ट्रेडिशनल पद्धतीने सायन्स करायचं, किंवा मग डिप्लोमाकडे वळायचं. तर या डिप्लोमामध्ये प्रवेश घेताना नेमका असा कुठला टर्निंग पॉईंट तुम्हाला आढळला की नाही, आपण 10वी 12वी ट्रेडिशनल मार्ग सोडून द्यायचा आणि डिप्लोमाकडे वळायचं, याच्याबद्दल तुम्हाला काय वाटलं होतं त्यावेळेस? तेव्हा असं झालेलं होतं की डिप्लोमाचं जेव्हा ऍडमिशन करत होतो ना, तेव्हा म्हणजे एकतर आधी क्लिअर होतं, ताईने जसं सांगितलं की 10वी 12वी न करता तू डिप्लोमाला डायरेक्ट ऍडमिशन घ्या, म्हणजे तुला इंजिनिअरिंगला जाता येईल. आणि इंजिनिअरिंग पण सायंटिस्ट पेक्षा एवढं काही कमी नाही. फक्त इथे तुम्ही पद्धती जे आहेत ते सायंटिस्टचं कसं असतं, ओपन ग्राउंड असतं, की तुम्ही कोणत्याही गोष्टीसोबत एक्सपेरिमेंट करू शकता. इंजिनिअरचं असं असतं की तुम्ही सायंटिस्टने ज्या गोष्टी शोधल्या आहेत किंवा ज्या गोष्टी सांगितल्या आहेत, त्या गोष्टींना तुम्ही अडॅप्ट करून काहीतरी बनवता. बरोबर बरोबर. अशा Process त्याच पद्धतीत राहतो. पद्धतीची राहते सगळं. हा. तर मग तो एक डायरेक्शन क्लिअर होता की मला पॉलिटेक्निक करायचंय. आता पॉलिटेक्निक केल्यानंतर कोणता मार्ग निवडायला पाहिजे होता असं तुम्हाला वाटलं, आणि नंतर तुम्ही इंजिनिअरिंगकडे वळलात असं तुमचं म्हणणं होतं. तर यामध्ये कधी घालमेल झाली का, की इथून पुन्हा एकदा आता आपला जो मार्ग आहे तो इंजिनिअरिंगकडे न जाता दुसरीकडे सुद्धा आपण वळू शकतो का, असा कुठं त्या ठिकाणी विचार आला का मनात, की नाही आता इंजिनिअरिंग करूनच हाच मार्ग ठीक राहील? नाही, झालं असं की जेव्हा 10वी झाली होती, 10वीत चांगले टक्के मिळाले, आणि एक प्लॅन करून मिळवलेले टक्के होते. तर तो जो एक आत्मविश्वास होता की आपण जर एखादी गोष्ट ठरवतोय तर ती मिळवतोय. मग पॉलिटेक्निक नंतर मार्ग कोणता निवडला इंजिनिअरिंगसाठी? कॉम्प्युटर. ऍक्च्युली पॉलिटेक्निकला पण कॉम्प्युटर इंजिनिअरिंग होता, तर याला पण कॉम्प्युटर इंजिनिअरिंग राहतो. ऍक्च्युअली त्याच्यामध्ये असं असतं की ब्रांचेसचे ग्रुप असतात. जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स, आयटी किंवा कॉम्प्युटर घेतलं असेल याला पॉलिटेक्निकला, तर तुम्ही याच्यामध्ये पण इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर किंवा आयटी 3 पैकी कोणतं निवडू शकता. अरे वा. मग अशा पद्धतीने पॉलिटेक्निक मधून तुमचा इंजिनिअरिंग मध्ये प्रवेश झाला, आणि इंजिनिअरिंगचा प्रवेश कसा झाला आणि त्याचा प्रवास कसा होता नेमका थोडक्यात? इंजिनिअरिंग मध्ये असं होतं की आता आपल्याकडे एक स्टेट वे आहे, स्टेट डायरेक्शन आहे, की जे पॉलिटेक्निक मध्ये होतं की आपल्याला शिकायचं आहे. तर मग तिथे असं होतं की जर टेक्निकल गोष्टी घडत आहेत तर मी नाही, किंवा मग तुम्ही जर म्हणाल मला स्टडी कर आणि एक्झाम देन त्याच्यात जास्त मार्क्स, मी विचार केलेला होता की आपल्याला कंपनीसाठी किती 60% पाहिजे कमीत कमी. तर 60%च्या हिशोबाने मी स्टडी करायचो. मी कधीच आहे ना असा प्रयत्न पण नाही केला की मला 70%च्या वर जायचंय. माझा फुल एक स्ट्रेट व्ह्यू होता की 60%, आणि आपल्याला कोणत्या गोष्टीवर फोकस करायचं की कंपनीमध्ये जाताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टी आवश्यक असू शकतात. त्यात असतं ऍप्टिट्यूड, त्यात असतं कोडिंग आणि इंटरव्ह्यू स्किल्स. तर ह्या 3 गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टींवर मी जास्त फोकस करायला लागलो. म्हणजे आपण प्रॅक्टिकल फोकस म्हणू, सुरुवातपासूनच तोच डोक्यात ठेवून आपण अभ्यासाला सुरुवात केली होती इंजिनिअरिंग. हो, बरोबर बरोबर. प्रॅक्टिकल मध्ये असं राहतं की आपण कोणती गोष्ट करताना आहे ना, आता बुक मध्ये कसं राहतं, मी काहीतरी लिहितोय, म्हणजे काहीतरी वाचतोय, तर ही गोष्ट अशी वर्क करत असेल. पण जेव्हा आपण करतोय, ही गोष्ट अशी वर्क करते, जर अशा पद्धतीने नाही केली तर कुठं चुकते ते डोळ्यासमोर कळतं. बुक मध्ये आपण लिहून नाही ठेवू शकत की हे चूक हे केलं तर असं होतं. तर त्याच्यामुळे बुक रीडिंग मध्ये थोडा खालावलो, आणि इंजिनिअरिंग मध्ये मग मला तेवढं एक म्हणू शकता की वाचण्याची किंवा मग तो स्टडी, थेरोटिकल स्टडी करण्याची जी इच्छा होती ती पूर्णपणे संपलेली होती तेव्हा. बरोबर. आणि मग जेव्हा कंपनीमध्ये कंपनीचे थर्ड
इयर पासून मग कंपनीची प्रोसेस मोस्टली चालू होते. कॉलेज आपल्यासाठी काही गोष्टी अरेंज करतं. बरोबर. तर त्यात होतं एक ॲप्टिट्यूड वाले कंपनी आलेली होती. तर त्यांनी ॲप्टिट्यूड अजून ट्रेन केलं. खरं तर मला आहे ना लहानपणापासून मी याच्या एक्झाम्स देत आलोय. ॲप्टिट्यूड वाल्या, बुद्धिमत्ता चाचणीवाल्या. तर मग त्याच्यामुळे लहानपणापासूनच कुठेतरी ॲप्टिट्यूड जे आहे त्याचा सराव चालूच होता. बरोबर बरोबर. आणि तो सराव मला 3rd इयरला इंटर्नशिपची कंपनी आली होती. तर त्यांचा जो 20 मार्क्सचा पेपर होता, त्यामध्ये टिक करायचे होते. तर मी तो 10 मिनिटात सोडून त्यांना हात रेज करून पेपर देऊन दिला. अरे वा. आणि चांगली गोष्ट सिलेक्ट पण झालो. अरे वा. बरोबर. Excuse me. तर तर ह्या ज्या गोष्टी असतात ना, म्हणजे समजा ॲप्टिट्यूड झालं, भलेही माझा फोकस तिकडेच होता ॲप्टिट्यूडचा, पण कुठेतरी सराव लहानपणापासून चालू झाला. बिलकुल बिलकुल. त्याचा खूप फायदा झाला. बरोबर. आणि त्यानंतर मग ते ज्या कंपनी झाल्या होत्या त्या इंटरव्ह्यू स्किल्स घ्यायच्या, तुम्ही कसं बसायला पाहिजे, कसं बोलायला पाहिजे. तर अशा पद्धतीने मग 3रं आणि 4थं इयर गेलं आणि त्यानंतर मग काय फायनल जे आहे, फायनल इयरला असताना एक कंपनी आली चांगली, MNC आहे. त्याच्यामध्ये सिलेक्शन झालं आणि त्याच्यानंतर मग पुढे जॉब. बिलकुल बिलकुल. आता एवढ्या सगळ्या संघर्षानंतर, एवढ्या चढ उतारानंतर जेव्हा पहिली नोकरी आपल्याला मिळून जाते आणि तेही सिस्टम इंजिनियर म्हणून एका चांगल्या पदावर आपण काम करायला सुरुवात करतात, तर नेमका तो दिवस कसा होता? आज आपल्याला नोकरी मिळते ज्याच्यासाठी आपण मेहनत करत आलेलो आहे आणि ज्या अपेक्षेने आपण सुरुवातून प्लॅन करत आलो आहे की मार्क्स इथे राहतील आणि प्रॅक्टिकल अप्रोच पण असा राहील की जेणेकरून आपलं सिलेक्शन तिथे होईल, कॉम्पिटिशन कितीही असली तरी आपलं एक नाव मात्र त्या यादीमध्ये असेल ज्यांना नोकरी मिळाली, कारण की त्याच्यासाठी सगळी जळमघळत असते. तर तो दिवस कसा होता? त्या दिवसाच्या फिलिंग्स नेमक्या कशा होत्या? पहिल्या दिवशी सगळी तयारी करून व्यवस्थित आम्ही निघालो, रिक्षा केला. थोडं लवकरच निघायचं म्हणून निघालो आणि ऑफिसला पोहोचलो. ऑफिसला पोहोचल्यानंतर बघतो काय तर खूप सारे मुलं, जवळपास 300 मुलं असतील त्या दिवशी जॉइनिंगचे. तर मग तिथे सगळ्या बॅग्स वगैरे स्कॅन केल्या. त्यानंतर आम्हाला एकतर आम्ही नवीन होतो, त्यांना पण माहिती होतं जॉइनिंगचे मुलं आहेत. फक्त जॉइनिंग लेटर्स दाखवायला लावले त्यांनी ॲज अ प्रूफ की कोणी दुसरा नाही घुसत. बरोबर आहे. तर तेवढं झालं. त्यानंतर मग त्यांनी आम्हाला वर पाठवलं. जवळपास 14-15 फ्लोअर होत तेव्हा तिथे. आणि त्या हॉलमध्ये मग आमचं एक इंट्रोडक्शन चालू झालं की कंपनी कशी राहते, कंपनी तुम्हाला कशा पद्धतीने काम करायचं आहे, पॉलिसीज काय असतात, सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. ओरिएंटेशन ज्याला आपण म्हणू त्या पद्धतीचं. हा, ओरिएंटेशन. करेक्ट करेक्ट. तर ते झालं आणि तेव्हा मग एक सेन्स ऑफ प्राईड आला की हा, आपण जेवढी मेहनत केली होती ती या हॉलमध्ये बसण्यासाठी, बरोबर. या गोष्टी ऐकण्यासाठी, दिस इज द सक्सेस, असं तेव्हा वाटलं त्या दिवशी. आणि मग त्याच्यानंतर काय, तर त्याच्यानंतर मग आम्हाला फ्री लंच होता. फ्री लंच मध्ये खूप सारे आयटम्स. म्हणजे एक असतं की आपल्याला सेन्सरी प्लेजर्स डोळ्यांनी जे दिसतंय ते खूप छान आहे. सेकंड असतं की आपलं पोट, बरोबर आहे. टेस्ट. जेव्हा टेस्ट बर्ड्स खुश होतात तेव्हा पण असं वाटतं की हा, खूप चांगलं काम केलंय आपण. तर मग जेवण झाल्यानंतर अजून ते एक वाटत होतं की हे जे आहे याला आपण फळ म्हणू शकतो आपल्या कष्टांचं. असं. जेव्हा आता या प्रोसेसमध्ये आपण जॉबला सुरुवात केली, जॉबमध्ये वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर आपण काम करतोय, तुमच्या सीव्ही मध्ये एक पॉइंट आहे की ऑटोमेशन आणि आरपीए मध्ये 70% वरून 90% वर जो सक्सेस रेट आहे तो सुधारण्याचं काम हे तुमच्या हातून घडलेलं आहे. बरोबर. नेमकं या सिस्टम मध्ये किंवा या सर्व सायकलमध्ये कुठल्या स्किल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे जेणेकरून एखादा विद्यार्थी जर येत असेल नवीन तर त्याला ते उपयोगी पडते? ओके. सो आधी तर मी सांगणार की ऑटोमेशन आणि आरपीए काय असतं. ऑटोमेशन म्हणजे अशी प्रोसेस असते की जे आपण आधी हाताने करत होतो, नंतर मग त्याला एखाद्या सिस्टीम थ्रू किंवा कशा थ्रू आपण ऑटोमेट केलं. जसं की समजा मी आता जे शिलाई आहे, कापड शिलाई जी आहे ते आपण आधी हाताने करायचो, राईट. मग त्याच्यानंतर काय आलं, आपल्याकडे मशीन आली. मशीनने काय केलं, ते हाताने शिलाईचं काम ऑटोमेट केलं. आपण यूज करतोय, आपले हात यूज करतोय, पण जे शिलाई आहे, जे शिलाई मेन काम आहे ते कशाने होते, आता मशीनने होते. बरोबर. तर तसंच असतं आपलं ऑटोमेशन. आणि आरपीए म्हणजे रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन. रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन म्हणजे काय, तर आपण बॉट्स थ्रू किंवा रोबोट्स थ्रू, बॉट्स नेमके काय असतात, तर कॉम्प्युटर प्रोग्राम्स असतात फक्त. तर माझ्याकडे जे टास्क मध्ये मी बघितलं लूपहोल की खूप सारे आहे ना
जे टास्क होते त्याच्यामध्ये फाईलचं जे एक्सटेन्शन असतं ते प्रॉपर फेच नव्हतं होत. आणि हा पॉइंट मी स्वतः आयडेंटिफाय केला तेव्हा. आणि जेव्हा मी तो आयडेंटिफाय करून फक्त त्याच्यामध्ये एक्सटेन्शन आणण्याचं जे एक ऑटोमेशन असतं, म्हणजे आधी असं होतं की ऑटोमॅटिकली एक्सटेन्शन घ्यायला असं मोकळं सोडलं होतं, पण मी तिथे फोर्स केलं की एक्सटेन्शन आपल्याला हेच पाहिजे आणि हे घ्यायलाच पाहिजे. तर त्याच्यानंतर लगेच एका महिन्यातच ते 70 90 झालं. अरे वा. आणि त्याच्यानंतर मग जे क्लायंट होते ते पण मला मला त्यांनी लगेच ओळखलं की हा, या मुलाने काहीतरी चांगलं केलंय. तर त्याच्यामध्ये मेन ज्या गोष्टी असतात ना, आता ही जी गोष्ट आहे प्रोएक्टिव्हली मी केली होती की तिथे एक्सटेन्शन नव्हतं. बरोबर आता ही बाकीच्यांच्या पण लक्षात आली असती, बरोबर बरोबर. बरोबर. पण झालं नेमकं म्हणजे त्याच्यामध्ये स्किल नेमकं हे आहे की मला लहानपणापासून आहे ना, कोणतीही गोष्ट दिसली की ऑब्झर्व करण्याची आवड, बरोबर. की हे अशीच का बरं आहे. आणि तो एक जो सायंटिस्ट बनण्याचं जे एक धडपड होती त्याच्यामध्ये जे केमिकल्स रिएक्शन मिक्स करून हे असंच का बरं घडतंय वगैरे बघायचं. म्हणजे आपण ज्याला म्हणू लहानपणीचा किडा, सायंटिस्ट म्हणायचा, तो किडा आतमध्ये होता, तो अजून जिवंत होता. जिवंत होता आणि इव्हन आहेच असं म्हणू आहेच. शकतो आपण बरोबर की कंटिन्युअसली आपल्याला हे असं केलं तर असं होईल का, असं केलं तर असं होईल का, बरोबर आणि हे फेल होतंय तर असं का बरं होतंय. बरोबर. तर हे जे एक अनालिसिस स्किल आहे, तर याला आपण मोस्टली अनालिटिकल स्किल्स म्हणतो याच्यामध्ये, टेक्निकल लँग्वेजेसमध्ये. आणि सेकंड असतं की ऑब्झर्वेशन. आता ऑब्झर्वेशन आणि अनालिटिक्स आहे ना, हे एकमेकांचे असे सोबत चालणारे घटक आहेत. जर तुमचं ऑब्झर्वेशन नसेल ना, तर अनालिटिकल स्किल्सच तुमच्याकडे नसणार. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही जर एखादी गोष्ट नीट बघत नाहीये, तर तुम्ही काय त्या गोष्टीविषयी मत मांडणार किंवा काय त्या गोष्टीविषयी विचार करणार. अनालिसिसच होणार नाहीये त्याबद्दल. अनालिसिस हा, तर त्याच्यामुळे त्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या सोबत होत्या. आणि त्याच्यामुळेच मग एक होतं की मी हे जे आहे ते आयडेंटिफाय करू शकलो की हा, हे चूक का बरं होतंय इथे. आणि त्यानंतर मग चूक होते तर मग बरोबर कसं करू शकतो, हा नेमका अनालिसिसचा पार्ट आहे. सो जर कोणालाही असं वाटत असेल की आपल्याला कोणती गोष्ट इम्प्रूव्ह करायची आहे, तर ते स्पेसिफिकली असते ऑब्झर्वेशन अनालिसिस. आणि ही नुसतं IT मध्ये किंवा दुसऱ्या इंडस्ट्रीमध्ये नाही, तर प्रत्येक फील्डमध्ये ही, इव्हन आपल्या स्वतःच्या घरी जर आपण म्हटलं की भाकरी का बरं जास्त करपते, तवा जास्त गरम होते म्हणून करपतंय, बरोबर बरोबर. ते पण एक अनालिसिस आहे. बिलकुल आहे, बिलकुल आहे. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये पण ऑब्झर्वेशन बरोबर. अनालिसिस आपण करू शकतो. हा. बरोबर. आता करिअर सुरू झालंय, इतका सगळा एक्सपिरियन्स आपल्याकडे आहे, टीचिंग, शिक्षणाचा, टेक्निकल एज्युकेशन, या सगळ्यांमधून जर आजचा विद्यार्थी IT फील्डमध्ये यायचं असेल त्याला, आणि IT फील्डमध्ये जर त्याला करिअर करायचं असेल, तर जावा झाल्या किंवा स्प्रिंग झाल्या किंवा बूट, अँग्युलर, AWS, यापैकी अशा ज्या लँग्वेजेस आहेत, यामधून नेमकी त्यांनी कुठून सुरुवात करावी, किंवा आणखी काही बेसिक आहे का, की याहीपेक्षा तो बेसिक लेवलवरून सुरुवात करून IT फील्डमध्ये उतरू शकतो आणि यशस्वी करिअर करू शकतो? अच्छा. तर माझा ऍक्च्युली प्लॅन एक असा होता की शाळा ज्या असतात सुरुवातीला किंवा छोटे मुलं पण, बरोबर मी जेव्हा कोरोना पिरियडमध्ये गावात होतो तेव्हा पण मी विचार केला होता की जे छोटे मुलं आहेत त्यांना आजूबाजूला बसवायचं आणि त्यांना दाखवायचं की एक वेबसाईट कशी डिझाईन होते. बरोबर. आणि वेबसाईट हा सर्वात छोटा घटक आहे, सर्वात बेसिक घटक आहे, जेणेकरून आहे ना तुम्ही काहीतरी लिहिताय आणि त्याचं वेबसाईटवर दिसतंय की हा, हे असं असं होतंय. बरोबर. म्हणजे तिथून काय तर एक लँग्वेज सोबत त्यांचं आहे ना एक हे भेट करून देणे, इंट्रोडक्शन करून देणे. आणि त्याच्यानंतर मग आपण बाकीच्या गोष्टींकडे जाऊ शकतो, असा माझा एक विचार होता. तो ऍक्च्युली विचारच राहिला. त्यासाठी मी परत विचार केलेलाच आहे की आता जेव्हा जाईल किंवा नंतर पुढे भविष्यात जेव्हा मला वेळ मिळेल, व्यवस्थित वेळ मिळेल, तेव्हा मी लहान मुलांना एक इंट्रोडक्शन देणार की HTML काय असतं, त्यानंतर मग लॉजिक्स काय असतं. कारण मेन असतं आधी की HTML याच्यासाठी की आपल्याला दिसतंय की हा, हे केल्याने हे होतंय, मग ते होतंय ना, तर मग त्याला हँडल कसं करायचं त्यासाठी लॉजिक लागतं. मग ते सेकंड लेवलला लॉजिक्स येतात. आणि त्यानंतर मग आपल्या ज्या मोठ्या कॉम्प्लिकेटेड लँग्वेज आहे, जसं जावा झालं किंवा मग UI साईडला जर म्हणायचं झालं तर HTML पण असतं, पण एक जावास्क्रिप्ट लँग्वेज असते जे अँग्युलर मध्ये युज होते. तर अशा पद्धतीने मग आपण पुढे पुढे जाऊ शकतो. त्या जावामध्येच जे
जावामध्ये असं असतं की कोर कॉन्सेप्ट आहे, त्यानंतर ऍडव्हान्स कॉन्सेप्ट आहे. ऍडव्हान्सच्याही वर गेलं तर मग स्प्रिंग बूट आहे, जे आपल्याला हेल्प करतं इझी वेने गोष्टी करण्यासाठी. हा, आणि AWS जे आहे ते क्लाउड सर्व्हिस आहे. म्हणजे आपण जर एखादा प्रोग्राम केला तर आपण आता तो आज वेबसाईट बनवली एक, पण त्या वेबसाईटला आपण डिप्लॉय कुठे करणार, तर मग ते AWS सर्व्हिस थ्रू आपण डिप्लॉय करायचं, असं राहतं. आता या सगळ्या प्रोसेसमध्ये आपल्याकडे इंटरव्ह्यूची स्किल असणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचं CV चांगलं असणं आणि इंटरव्ह्यू चांगल्या पद्धतीनं मांडणं हे गरजेचं आहे. तर याची तयारी कशी करावी किंवा याच्यावर मेहनत विद्यार्थ्यांनी नेमकी कशी करावी? सहसा तर म्हटलं तर इंग्लिशचा सर्वात मोठा इश्यू होतो. एव्हाना मी लहानपणापासून इंग्लिश शिकत आलोय, बघत आलोय किंवा त्याच्यामध्ये आवड होती. तरी पण मी असे दिवस बघितले की जेव्हा माझे शब्द अडखळतायत इंटरव्ह्यू मध्ये, मग नाही सुचत आहे की कोणता शब्द वापरू आता. तर तशा वेळेस जे हेल्पफुल असतं ते हे असतं. आता मी पण तेव्हा असे काही व्हिडिओज बघितले होते की ज्याच्यामध्ये इंटरव्ह्यू प्रिपरेशन कसं करायचं हे सांगतात. तर त्याच्यामध्ये एक टेक्निक असते की तुम्ही मिरर पुढे बघून कम्युनिकेट करा. म्हणजे एक कसं असतं की जे शायनेस असते ना, एक अजून मोठा मुद्दा हा आहे की जेव्हा कॉन्फिडन्स नाही येत ना, तेव्हा शायनेस क्रिएट होते. बरोबर आहे. हा, तर तो कॉन्फिडन्स जर तुम्हाला कमवायचा असेल तर तो फर्स्ट हँड असा आहे की आरशापुढे स्वतःला बघून करा, त्यानंतर मग घरच्यांपुढे कम्युनिकेट करा. बरोबर. आणि प्रत्येकासोबत तर तसे लोक म्हणजे इंग्लिशमध्ये कम्युनिकेट करणार नसतील, तर असे काही लोक आहेत किंवा असे काही व्यक्ती शोधा की जे इंग्लिशमध्ये कम्युनिकेट करतात. आता ग्रुप तयार असला पाहिजे किंवा त्या ग्रुपच्या शोधात तुम्ही राहा की जिथं आपली इम्प्रूव्हमेंट बरोबर, बरोबर. हा, आणि दुसरी गोष्ट अशी म्हटली तर काही कॉलेजेस असे असतात की जिथे ह्या गोष्टी इझिली अवेलेबल असतात. मित्र असतो, तुमचा फ्रेंड सर्कल असतो, तर त्यांच्यामध्ये मग मराठीत बोलण्याच्या ऐवजी तुम्ही इंग्लिशमध्ये बोला. बरोबर बरोबर. काही वेळेस फोनवर असं बोलायचं. इव्हन मी इंजिनिअरिंगला असताना जर्मन लँग्वेज शिकण्याचा प्रयत्न चालू केला होता. आणि माझ्यासोबत मग माझा एक रूममेट होता, त्याने पण चालू केलं. तर आम्ही एकमेकांसोबत व्हॉट्सअपवर कम्युनिकेशन करताना जर्मनीत 2-4 तोडके मोडके वाक्य बोलायचं. बरोबर. तर जर करायची असेल प्रॅक्टिस तर अशा पद्धतीने एक प्रॅक्टिस करायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी की इंटरव्ह्यू मध्ये ना पाय थरथरणे, कॉन्फिडन्स नसणे, डोळे एकदम असे खाली हे करून बोलणे. तर या गोष्टीला आहे ना स्वतःची मानसिकता खूप महत्वाची असते की ती मानसिकता एक दृढ करायची. इंटरव्ह्यू आहे ना, हा इंटरव्ह्यूच आहे आणि इंटरव्ह्यू सारखाच द्यायचा. असं नाही की इंटरव्ह्यू आहे म्हणजे तिथे थोडंसं जरी चुकलं तरी मला कोणी मारायला येणार, असं नाही. इंटरव्ह्यू आहे, सिलेक्ट झालं तर झालं, रिजेक्ट झालं तर झालं. आणि हा एक जो मंत्र आहे ना, मी प्रत्येकाला देऊ इच्छितो. बघा, लाईफमध्ये आहे ना सक्सेस आणि फेलियर चालतच राहतात. बरोबर. जर तुम्हाला पाहिजे, सिलेक्ट झाले फारच चांगलं, नाही सिलेक्ट झालं ना, नाही झालं, सेकंड चान्स, सेकंड डायरेक्शन करत राहायचं. म्हणजे मी प्रॅक्टिकल स्वतःवर मेहनत करत राहायची आणि नवीन संधी शोधत राहायच्या. बरोबर, बरोबर. आता या सगळ्या संघर्षामधनं आज एक ग्रामीण भागातला मुलगा एक सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून स्वतः उभा आहे. इतरांना आदर्श निर्माण करू पाहत आहे. स्वतःच्या कमाईवर उभं राहतो आहे. या सगळ्या प्रोसेसमध्ये जेव्हा हा व्यक्ती जेव्हा आई-वडिलांना स्वतःच्या शिक्षणासाठी संघर्ष करताना बघतो, आज स्वतः आपली कमाई आई-वडिलांच्या हाती देतो. तेव्हा आई-वडिलांच्या हाती आपला पहिला पगार दिल्यानंतर आई-वडिलांच्या डोळ्यात ज्या भावना होत्या, त्या भावनांमध्ये तुम्हाला काय जाणवलं? तेव्हा तर असं झालेलं की पहिला पगार जो आला, तेव्हा ऍक्च्युअली तो एक इन्सेंटिव्ह असतं त्या कंपनीचं, जिथे मी फर्स्ट टाइम लागलो. तर ते इन्सेंटिव्ह एक्झाम थ्रू मिळतं. तर ते एक्झाम जेव्हा क्रॅक केली, तो पहिला इन्सेंटिव्ह प्लस माझा पगार असं मिळून जवळपास 47,000 रुपये तेव्हा आलं होतं. भले सॅलरी तेव्हा कमी होती, पण तो इन्सेंटिव्ह प्लस आलं असल्यामुळे चांगला आला होता. तर त्यावेळेस मग मी विचार केला की काय करावं. तर त्या विचारांमध्येच राहिलो आणि तेव्हा मी घरी पण नव्हतो गेलो त्या काळामध्ये. तर जेव्हा फर्स्ट टाइम मी घरी गेलो, तर घरच्यांसाठी थोड्याफार काही गोष्टी घेतल्या ज्या त्यांना कामात येतील. असं नाही आहे की मी काही पण एखादं मोठं गिफ्ट घेतलंय आणि घेऊन दिलं. आणि त्यांना ऍक्च्युली मी असं कधी बघितलं नाही की त्यांच्या डोळ्यात पाणी आलं किंवा मग खूप गर्वाने एकदम असे फुललेत किंवा खूप अभिमान आहे, असं नाही. फक्त एक सांगण्यामध्ये हे की मुलगा जॉबला लागला. हा, म्हणजे तो साधेपणात जो अभिमान आहे. बिलकुल बिलकुल बिलकुल.
तो त्यांनी जपला नेहमी. फक्त सांगताना असं की मुलगा लागलाय, आमच्या जे कष्ट होते त्याचं फळ मिळालंय. अरे वा. हा, सार्थक झालंय. बिलकुल बिलकुल. आता या सगळ्या जडणघडणीमध्ये बरेचसे हम्म, उतार चढाव आपल्या आयुष्यात येतच राहतात. कधी असा हम्म. एक तरी क्षण आला का की नाही आता हे आपल्याकडनं नोकरीचं ताण असेल किंवा हे कचकट असेल हे आपल्याकडून नाहीच आता होणार आपल्याकडनं आणि कुठेतरी गिव्हअप करून थोडा वेगळ्या डायरेक्शनला जाऊ आपण किंवा मग त्या निगेटिव्ह थॉटला तिथंच थांबवत स्वतःला सावरण्याचा प्रयत्न नेमका कसा केला? हा, असं झालेलं. जेव्हा मी कोरोना पिरियडमध्ये घरी होतो, तर तेव्हा काम आहे ना खूप चालायचं आणि अ, असं झालेलं होतं की काम खूप आहे आणि आम्ही दोघं तिघ जण आहे. तर आम्हाला अशा पद्धतीने काम डिवाइड करायचं होतं की अ, आमचे 8-8 तास होतील कामाचे आणि काम जे खूप मोठं आहे, जवळपास 15-16 तासांचं काम, 17 तासांचं काम लिटरली कधी-कधी असायचं. ते कव्हर झालं पाहिजे. त्या काळामध्ये असं व्हायचं की मी ओव्हरनाईट जायचो कधी-कधी. म्हणजे खूप वेळपर्यंत मला काम करावं लागायचं. तर एक दिवस असा झालेला होता त्या दिवशी मी घरच्यांनी सकाळचा चहा बनवला. मी रात्री जवळपास त्या दिवशी मला वाटतं 11 की 12 चालू केलं काम. कारण आधीचा जो मुलगा होता त्याने 11-12 पर्यंत केलं होतं. तर मग त्याच्यानंतर मी सकाळी चहा घेतला, म्हणजे ब्रश वगैरे करून चहा घेतला मस्त आणि लॅपटॉप बंद करून झोपून राहिलो. आणि त्याच्यानंतर मग मला असं वाटायला लागलं की एवढा कमी पगार मिळतोय. तेव्हा ते कमीच वाटायचं. म्हणजे असं म्हणायचं की एक्सपिरियन्स वाढलाय, पगार कमीच आहे. आणि आपण एवढं ओव्हरनाईट काम करतोय, 12-12 तास काम करतोय कधी-कधी. का बरं करतोय? मग तेव्हा मी आहे ना फ्रस्ट्रेशन मध्ये असं ठरवलं होतं की मला जॉब मी रिझाईन टाकतो. 3 महिन्यात जर मला कोणता जॉब मिळाला तर मिळालं, नाही मिळालं तर सुरुवातीला थोडंफार शेतीमध्ये मदत करेल. त्यानंतर मी माझ्या हाताने काहीही करू शकतो. स्किल्स म्हणायचे झाले तर माझ्याकडे भरपूर स्किल्स आहेत. मी शेतामध्ये पण काम करू शकतो. मी गवंडी काम पण करू शकतो. त्यानंतर म्हटलं तर इलेक्ट्रिकल जे गोष्टी आहेत, म्हणजे इलेक्ट्रिकल हँडलिंग, वायरिंग वगैरे ती पण करू शकतो. त्यानंतर मग ड्रिल वगैरे, दरवाजे बसवणे, फर्निचर, या सगळ्या गोष्टी. कसं लहान असताना घरी रंदा, हे पटास, वासला वगैरे होते. आणि वडील स्वतः, आम्ही एक वडील आणि भाऊ आणि मी मिळून बाज बनवली होती. शेतातून लाकूड आणायचं, त्याला शेप द्यायचा, त्यानंतर त्यात ते छिद्र पाडायचे आणि 2 साइडने म्हणजे 4 ठावे बनवले, ते लाकडं लावले की झाली बाज. तर त्याच्यामुळे स्किल्स म्हणणार तर एकतर डोळ्यांपुढे घडताना बघितलं, त्याच्यामुळे एक क्युरिओसिटी होती. वडील स्वतः सांगायचे की हा, हे एवढंसं मी तुला वरून कोरून दिलंय, आता याला खड्ड्यात तू पाडायचं पूर्ण जे आहे. तर त्याच्यामुळे त्या गोष्टी होत्या. तर त्याच्यामुळे मी मला आठवतं की फेब्रुवारीमध्ये सरळ रिझाईन टाकून दिलं. म्हटलं आता कोणती कंपनी भेटली तर भेटली, नाही भेटली तरी आपल्याकडे एक तर शेती पण आहे, दुसरी गोष्ट आपल्याकडे एवढे स्किल्स आहेत की आपण आहे ना आरामात 20-30 हजार तर आरामात कमवून घेऊ, आणि ते पण घरी बसून. बरोबर बरोबर. तर मग त्याच्यामुळे तसं झालं की सोडून दिलं हे. पण फॉर्च्युनेटली मध्येच एक कंपनी, म्हणजे तेव्हा मला एकच ऑफर मिळाली ऍक्च्युअली नंतर मग, की त्यांनी मला ऍक्सेप्ट केलं आणि मग मी दुसऱ्या कंपनीत केलं. आता या सगळ्या लांब लचक प्रश्न उत्तरांच्या सरबतीनंतर थोडा रिलॅक्स होण्याचा प्रयत्न करूया. आता रॅपिड फायर अंतर्गत तुम्हाला एक प्रश्न विचारेल मी, त्या अंतर्गत तुम्हाला एका वाक्यात त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. ओके ओके. जर झेडपी स्कूल ते MNC याचा 3 शब्दात तुम्ही प्रवास कसा वर्णन कराल? स्ट्रगल, स्ट्रेंथ, सक्सेस. बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. तुमचा एक मंत्र ज्याने तुम्हाला सदैव मोटिवेट केलं आणि हा इतरांनाही कामात पडू शकेल? झालं तर झालं, नाही झालं तर नाही झालं, पुढच्या गोष्टीसाठी प्रयत्न करावा. बहुत बढ़िया. आता थोडा प्रश्न स्वतःशी निगडीत. जर तुम्हाला 10वीतील शुभम मोरे आज पुन्हा भेटला आणि त्याला जर तुम्हाला सल्ला द्यायचा असेल की भूतकाळामध्ये या शुभम मोरेकडून काही चुका झाल्या असतील, परंतु 10वीतला शुभम मोरे त्याच्याकडून ती चूक होऊ नये, तर असा कुठला तुम्ही त्याला सल्ला द्याल जेणेकरून तोही शुभम मोरे या शुभम मोरे सोबत कॉम्पीट करू शकेल? एक तर असेल की कम्युनिकेशन सुधारायचं. म्हणजे तेव्हा पण इंग्लिश बोलायचो मी, पण असं आहे की एक
म्हणजे असं तोडकी मोडकीच म्हणावं लागेल त्या काळात, जसं आता बोलतो त्याच्यापेक्षा. दुसरी गोष्ट ही की कॉन्फिडन्स ठेवायचा. तेव्हा कॉन्फिडन्स खूपच कमी होता. भलेही येत होत्या सगळ्या गोष्टी, पण कॉन्फिडन्स नाही, आपण तर खेड्यातले आहे, किंवा मग खेड्यातलं म्हटल्यापेक्षाही आपल्या घरची परिस्थिती एवढी नाहीये, त्या हिशोबाने पण एक कॉन्फिडन्स डाऊन गेलेला होता. बरोबर ते कॉन्फिडन्स ठेवायचा. आणि तिसरी गोष्ट म्हटली म्हणजे की आपलं जे मॅथ आहे, मॅथमॅटिक्सचे फॉर्म्युलेज पूर्णपणे व्यवस्थित पाठ करायचे, कारण त्याच्यामुळेच माझा पहिला वाला जो M3 म्हणजे मॅथमॅटिक्स गेला होता ना 13 मार्क्सवर, त्याच्यामध्ये सर्वात मोठी गोष्ट ती होती की मी मॅथमॅटिक्सचे जे फॉर्म्युलेज होते 9वी आणि 10वी मध्ये मॅथमॅटिक्सकडे एवढं चांगलं लक्ष माझं नाही गेलं. ती एक गोष्ट मी म्हणेल की चांगली करायला पाहिजे होती. बाकी टेक्नॉलॉजी रिलेटेड मी तेव्हा कॉम्प्युटर शिकायला पाहिजे होतं. ऍक्च्युली प्रिन्सिपल सरांच्या ऑफिसमध्ये कॉम्प्युटर होतं, पण एका दिवशी काय झालं, एक मित्र आला, मित्र आणि मी दोघं जण गेलो, कॉम्प्युटर ओपन केलं, मी गेम लावला, त्याला घरी जायचं, तो घरी निघून गेला, शनिवारची गोष्ट होती. आणि नंतर मग मी दुसरा गेम लावला शूटिंगचा, तर त्याच्यामध्ये असं होतं की माउस क्लिकवर स्क्रीनवर शूट व्हायचं, आणि ते माउस क्लिकवर स्क्रीनवर शूट व्हायचं म्हटल्यानंतर मग जेव्हा मला क्लोज करायचं तर मी कसं करणार, मला नाही माहिती. मला फक्त एकच माहिती की माउसने क्लिक करायचं. तेव्हा मी सरळ शटडाऊन केला. ते टॉवर असतं ना, सीपीयू टॉवर, त्याला बंद करून जोरात दाबून ठेवलं, डायरेक्ट शटडाऊन. त्यानंतर पुंग आवाज येत राहिला. मी काहीच नाही घेतलं, बॅग घेतली, सरळ घरी निघालो. तर स्वतःला असं सांगेल की तो जो मित्र वगैरे होता, किंवा जे मुलांना माहिती होतं की कॉम्प्युटर कसं चालवायचं, त्याच्यामुळे मी शिकायला पाहिजे होतं. बरोबर 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 बिलकुल. शुभम मोरे सर, तुम्ही इतका स्ट्रगल करून आज एका नामवंत कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर पर्यंत पोहोचलात, त्यासाठी तर तुमचे मनापासून हार्दिक अभिनंदनच. आज धन्यवाद. लाखो विद्यार्थ्यांपर्यंत तुमची एक वेगळी ओळख तुम्ही आज सांगू शकता, जी तुमच्या आई वडिलांपासून, जे तुमच्या पासपासून एक काहीतरी तुमची स्वतःची आयडेंटिटी आहे, आणि ज्याच्या भरोशावर तुम्ही येणाऱ्या काळातही इतरांसमोर मार्गदर्शन नक्कीच उभं करू शकता. तर मित्र, गाव लहान जरी असलं तरी स्वप्न मोठे असावीत, कारण की एक लहान खेड्यातून एक मुलगा आज IT इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं नाव कमवतोय, स्वतःचं एक अस्तित्व घडवतोय. तर तुम्ही सुद्धा का नाही? शुभम मोरे सुद्धा तुम्हाला हाच प्रश्न विचारत असतील की मी आज आहे, तुम्ही सुद्धा करू शकता. आणि याच ओढीने शुभम मोरेंचा आपण समारोप करू. थँक्यू शुभम मोरे, तुम्ही आमच्याकरता वेळ दिला आणि या पॉडकास्टमध्ये तुम्ही सहभागी झाला. अपेक्षा करतो तुमच्या करिअरमध्ये तुम्ही आणखी नवीन उंची गाठाल, आणि आमच्या पॉडकास्टमध्ये जर संधी मिळाली तर पुन्हा या. तोपर्यंत नमस्कार. अवश्य. धन्यवाद. पॉडकास्ट शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आता केवळ तुम्हाला 3 गोष्टी करायच्या. पहिली गोष्ट, हा पॉडकास्ट शक्यतो इतरांनाही शेअर करा, जेणेकरून इतर विद्यार्थी जे असतील, जे निराशेच्या गर्केत सापडलेले असतील, किंवा प्रगती करण्याकरता, अभ्यास करण्याकरता कुठलं कारण सांगत असतील, तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचवा, कारण की या संघर्षामधनं येणारे विद्यार्थी हे नक्कीच करतील. दुसरी गोष्ट, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका, कारण की याच प्रकारचे व्हिडिओज आणि जॉब अपडेट्स तुम्हाला आमच्या चॅनलमार्फत हे भेटत राहतील. आणि तिसरी गोष्ट, जर तुम्हालाही अशाच प्रकारची तुमची संघर्षगाथा किंवा यशोगाथा जे पण ते जर आमच्यासोबत शेअर करायची असेल, आणि आमच्या पॉडकास्टमध्ये तुम्हाला सुद्धा सहभागी व्हायचं असेल, तर खाली दिलेल्या मेल आयडी तुमचा एक मेसेज ड्रॉप करा, किंवा तुमची संघर्षगाथा आम्हाला सांगा. आम्ही तुमच्यापर्यंत रीच आउट करून तुमचीही सुद्धा यशोगाथा किंवा संघर्षगाथा आपल्या पॉडकास्टमार्फत या ठिकाणी प्रसारित करण्यास मदत करा. तेव्हा अशाच नवीन पॉडकास्टसह लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.